बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 22. मित्र हो, मनसोक्तच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राजननं म्हटलं, आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस ठरेल असंच वाटतं. 21व्या शतकाचं पहिलं दशक ही संपलं आहे, पण 20व्या शतकात जी काही जगभर उलतापालत झाली तिचे परिणाम आपण अजूनही भोगतो आहोत. काय काय झालं 20व्या शतकात? 20व्या शतकानं 2 महायुद्ध सोसली. विराट असा नरसंहार, जीवित वित्तहानी झाली. अणुबॉम्बच्या स्फोटानं दुसरं महायुद्ध संपलं खरं, पण या शस्त्राच्या भीषण विध्वंसक शक्तीनं जग हादरलं. या आत्मघातकी शस्त्राच्या भयापासून आजही मानवजात मुक्त नाही, उलट त्याची लागण वाढतच आहे. याहीपेक्षा भयंकर घटना वैचारिक पातळीवर घडल्या. साम्यवाद, समाजवाद, नाझीवाद, फॅसिझम या समूहवादी विचारसरण्यांचा उदय आणि विकास याच शतकात झाला. त्याचेही परिणाम जगाला सोसावे लागले. त्यातही साम्यवादाचा एवढा प्रभाव होता की तो जणू अंतिम आहे असा अनेकांचा ठाम समज झाला होता. पण 20व्या शतकाच्या अखेरीस साम्यवादाच्या पायावर उभी असलेली अनेक राष्ट्र दिवाळखोरीत गेली. साम्यवाद, समाजवादानं दाखवलेली भरभराटीची, आर्थिक समानतेची मोहक स्वप्न मोडीत निघाली. आपल्याकडेही स्वातंत्र्य लढाईच्या काळात त्यावेळच्या तरुणांना मार्क्सच्या तत्त्वज्ञानानं मोहिनी घातली होती. साम्यवादानं, समाजवादानं देशाचं भलं होईल असं मनोमन मानणारे जे काही तरुण होते, त्यातही जे कट्टर समाजवादी होते त्यापैकी एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय यदुनाथजी तथा नानासाहेब सप्रे. तसे आपल्याकडचे सगळेच राजकारणी स्वतःला समाजवादी म्हणवतात. नानासाहेब त्यांपैकी नव्हेत. ते एक सच्चे समाजवादी विचारवंत आहेत. काही क्षण थांबून राजननं म्हटलं, आहेत म्हणण्यापेक्षा होते म्हणावं लागेल. आता त्यांनी समाजवादाला तिलांजली दिली आहे. मित्र हो, एकदा आदर्श म्हणून स्वीकारलेली विचारसरणी ही आदर्श तर नाहीच, उलट फसवी, हानिकारक आहे. हे जाणवल्यानंतर मोकळ्या मनानं तिचा त्याग करायला प्रचंड मानसिक धैर्य लागतं, उमेद व प्रामाणिकपणा लागतो. ज्यांचा जन्मभर उदो उदो केला ती तत्व नाकारणं, हे स्वत्व नाकारण्या इतकं अवघड होऊन बसतं. तरीही नानासाहेबांसारखा एखादा असं धैर्य दाखवू इच्छितो. समाजापुढे आपल्या वैचारिक पराभवाचा कबुली जबाब देऊ इच्छितो. ही खरोखर अद्वितीय अशी घटना आहे. अशी माणसेच खऱ्या अर्थी समाजाचे मार्गदर्शक ठरू शकतात. मी आपणा सर्वांच्या वतीनं या ज्येष्ठ विचारवंताला, त्यांच्या प्रांजळ धैर्याला वंदन करतो आणि त्यांनी आपले विचार मांडावेत अशी विनंती करतो. टाळ्यांच्या कडकडाटात नानासाहेब व्याख्यानासाठी उभे राहिले तेव्हा, तुम्ही बसूनही बोललात तरी चालेल असं राजननं सुचवलं. छे, मला उभं राहूनच बोलायला हवं, नानासाहेबांनी म्हटलं. समोर इतके लोक उभे आहेत, मी कसा बसू शकतो? खरा समतावादी आहे मी. श्रोत्यांमध्ये हलका हशा, तुरळक टाळ्याही. मित्र हो, नानासाहेबांनी व्याख्यानाला आरंभ करीत म्हटलं, प्रारंभीच मला तुम्हा सर्वांचे आभार मानायला हवेत. ख्रिश्चन धर्मात कन्फेशन हे फादर पुढं करायचं असतं. ते ऐकणं हे फादरचं कर्तव्य असतं. माझंही हे वैचारिक कन्फेशन आहे. ते ऐकणं तुमचं कर्तव्य नसतानाही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आला आहात. तुमचा वेळ मला देता आहात याबद्दल मी ऋणी आहे. मार्क्सवाद, समाजवाद हे विषय तसे सोपे नव्हेत, ते क्लिष्टच आहेत. पण आपल्याला त्याचा फार मोठा तात्विक उहापोह करायचा नाही. मनसोक्तच्या व्यासपीठाचं एक वैशिष्ट्य ठरलं आहे की इथं कुठलाही विषय साधा सोपा करून मांडला जातो.
मीही तोच प्रयत्न करणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या असंख्य ध्येयवेड्या तरुणांना मार्क्सनं अक्षरशः झपाटून टाकलं होतं, त्यांपैकीच मीही एक. ज्यात शोषण नाही, विषमता नाही, असा एक आदर्श समाज निर्माण करायचा. या मार्क्सच्या कल्पनेनं आम्ही पुरते भारावून गेलो होतो. भांडवलशाही उलथून क्रांती घडवून आणायची, शोषित कामगार वर्गाच्या शृंखला कडाकडा तोडून टाकायच्या, या विचाराने प्रेरित झालेला मीही स्वतःला कम्युनिस्ट म्हणू लागलो होतो. पण रशियातल्या क्रांतीनं मला पहिला झटका दिला. सर्व विरोधी पक्षांना निकालात काढून माणसाचे मूलभूत हक्क व नागरी स्वातंत्र्य यावर अक्षरशः वरवंटा फिरवून रशियात कम्युनिस्टांनी एकपक्षीय हुकुमशाही प्रस्थापित केली. भाकरी देण्याच्या नावानं सर्व स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या या कराल हुकुमशाहीनं जे बळी घेतले, त्यामुळे मी कम्युनिस्ट विरोधक बनलो. मात्र मार्क्सच्या विचारांचा आधार घेऊन लोकशाहीतही आपण समाजवाद रुजवू शकू असं वाटू लागलं. पण मित्र हो, मार्क्सनं आम्हाला नव्हे, साऱ्या जगालाच फार मोठा चकमा दिला. फार मोठा चकमा दिला. मार्क्सवादात शास्त्रीय विश्लेषणाचा कितीही आव आणलेला असला, तो कितीही व्यवहारवादी भासला, तरी मार्क्सनं केलेलं आव्हान बुद्धीला नव्हतं, हृदयाला होतं. मार्क्सवादात काव्य होतं, धुक्यातून लाल ताऱ्याकडे जाण्याचं स्वप्न होतं, तरुणांना भारावून टाकणारा एक रोमांस होता. म्हणूनच असं म्हटलं जातं, 40च्या आत ज्याला मार्क्स झपाटत नाही त्याला हृदय नसतं, आणि 40 नंतरही ज्याला मार्क्स झपाटून राहतो त्याला डोकं नसतं. हशा भले मार्क्सवाद हे आधुनिकतेचं पुरोगामित्वाचं द्योतक मानलं गेलं, प्रत्यक्षात ती अंधश्रद्धाच होती. दुर्दैवी विरोधाभास असा की ती बुद्धिवाद्यांची अंधश्रद्धा होती. मार्क्सचा समाज सत्तावाद ही व्यक्तीच्या स्वला संपवू पाहणारी, त्याच्या आत्म्याच्या विरोधात उभी ठाकलेली जगातील सर्वात बलाढ्य विचारसरणी होती. मार्क्सवादात माणूस हा फक्त उत्पादन प्रक्रियेतला एक यंत्रवत आणि अगतिक घटक मानला गेला. माणसाला या पातळीवर पोहोचवणाऱ्या मार्क्सवादाचं बाह्यरूप मात्र रोमॅन्टिक होतं, आणि तिथंच आम्ही सारे फसलो. आमच्या मार्क्सला स्पर्धेची ॲलर्जी होती. संपत्ती निर्मितीसाठी, व्यापार वृद्धीसाठी भांडवलशाहीत स्पर्धा आवश्यक मानली जाते. मार्क्सचा तिला कडाडून विरोध होता. ही स्पर्धा वृत्तीच भांडवलशाहीचा नाश करेल, अतिरिक्त उत्पादनाच्या ओझ्याखाली ती मोडून पडेल याची त्याला खात्री होती. सर्व भांडवलदारांना फाशी द्यायचं ठरवलं तर फाशीच्या दोरखंडाचं उत्पादन कोणी करायचं यावरही त्यांच्यात स्पर्धा होईल, असा विनोद मार्क्सवादी करत. पण मार्क्सची ही सगळी भाकितं खोटी ठरली. अंड फुटून पिल्लू बाहेर येतं, तशीच भांडवलशाही परिपक्व होऊन तिच्या पोटातून समाजवादी क्रांती होईल, औद्योगिक कामगारच ती करतील, असा मार्क्स बुवांचा दावा होता. प्रत्यक्षात क्रांती झाली ती रशियात आणि नंतर चीनमध्ये, तीही मुख्यतः शेतकऱ्यांकडून. तिथे उद्योगधंदे सुरूच झाले नव्हते, म्हणजे अंड भलतीकडेच फुटलं. मार्क्सनं जिचं गाजर दाखवलं होतं ती शोषितांची सत्ता आलीच नाहीत, उलट पार्टी नावाची एक राक्षसी सत्ता उतरली, आणि तीच पूर्वीपेक्षा जास्त शोषण करणारी ठरली. भांडवलशाही बदलेल असं मार्क्सला कधी वाटलंच नव्हतं. प्रत्यक्षात ती कमालीची बदलत गेली. कामगार संघटनांनी त्या चौकटीतच लढा दिला. कामगार संरक्षक कायदे केले गेले. भांडवलशाहीचं रूप विकृत न होता लोकहितकारी शासन ही संकल्पना आली. राष्ट्र ही संकल्पना नष्ट होणार असं मार्क्स म्हणत होता. तसं कुठंही घडलं नाही. धर्माला तो अफूची गोळी म्हणत होता. एव्हाना त्या अफूची नशा उतरायला हवी होती. प्रत्यक्षात उलट झालंय. धर्माची पकड वाढलीच आहे. जागतिक कामगारांनो एक व्हा ही त्याची क्रांतिकारी घोषणा होती. प्रत्यक्षात जागतिक कामगार एक झालेच नाहीत. उलट औद्योगिकीकरणाचा फायदा झाल्या संघटित कामगारांना असंघटित कामगारांविषयी काही घेणं देणं नाही, असंच काहीसं चित्र दिसत आहे.
आणि आता तर कामगार शब्दाचा अर्थही बदलला आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं कामाचा बोजा माणसापेक्षा मशीनवर सरकला आहे. आजचे कित्येक कामगार घाम गाळत नाहीत, काही तर एसीत बसतात. कामगार वर्गाकडे गमावण्यासारखं बेड्यांपलीकडं काही नाही. हे मार्क्सचे विधान आज हास्यास्पद वाटतं. आजच्या कामगार वर्गाकडे बेड्यांपलीकडे पुष्कळ काही आहे आणि म्हणूनच त्यालाही लाल बावट्यात इंटरेस्ट राहिलेला नाही. जगभरातल्या साम्यवादी सरकारांचा डोलारा इतक्या झपाट्यानं का कोसळला? तो कोसळला कारण तो मुळातच पोकळ होता, अव्यवहार्य होता, अन्याय्य होता. कम्युनिस्ट मंडळी तावातावानं फॅसिझमचा धिक्कार करतात. प्रत्यक्षात सार्वत्रिक राष्ट्रीयकरण आणि सत्ता केंद्रीकरणातून कम्युनिझम हा सर्वात उग्र फॅसिझम निर्माण झाला. स्टॅलिननं त्याला विकृतीची फोडणी दिली एवढंच. कसा होता हा फॅसिझम? तर सारा देश वा समाज ही जणू एक फॅक्टरी आहे. तिचं नियंत्रण हुकुमशाहीनं करायचं. बाजारपेठेतील अनिश्चितता व स्पर्धा यामुळे बेकारी, तेजी, मंदी निर्माण होते. खाजगी मालमत्ता व बाजारपेठेची यंत्रणा नष्ट केली की सारं आलबेलं होईल, ही समजूत. मग समाजाचं भलं काय हे कम्युनिस्ट पक्षानं ठरवावं आणि यंत्रणेनं राबवावं. नियोजन हे याच विचारसरणीचं अपत्य. नियोजन ही बाजार व्यवस्थेसारखी आंधळी प्रक्रिया नाही, ती सक्षम डोळस असते. त्यासाठी जनतेच्या आकांक्षांचं, जाणीवेचं प्रतिनिधित्व करणार तो कम्युनिस्ट पक्ष. वरवर किती छान वाटतं सारं. अरे बाबांनो, एक सांगा ना, त्या कम्युनिस्ट पक्षाला जनतेच्या खऱ्या गरजा कशा कळणार? कुठून माहिती मिळणार? साक्षात्कार होणार की तो सर्वज्ञ असणार? एकच मजेशीर उदाहरण देतो. उत्पादन साधनं समाजाच्या मालकीची झाली की काय होतं ते बघूयात. देशातल्या जनतेला पादत्राणांचे जोड किती लागतील? सोपं आहे. लोकसंख्या गुणिले 2. माणसाला 2च पाय असतात, 4 नसतात. अरे हो, पण प्रत्येक उत्पादक संस्थेने किती बूट कोणत्या आकाराचे बनवायचे, स्त्रियांचे किती, मुलांचे किती, काळे किती, तपकिरी किती, त्यांचे कातडे कुठून घ्यायचे, रबर कुठून घ्यायचे, किती घ्यायचे, लेस किती वापरायची, हे कोण नियोजनकार ठरवणार का? ते तर शक्यच नाही. मग यावर उपाय म्हणजे सर्वांनी एकाच रंगाचे, एकाच आकाराचे आणि एकाच प्रकारचे जोडे तयार करायचे आणि लोकांनी ते मुकाट्याने घालायचे. पायांनुसार जोडे नकोत, जोड्यांनुसार पाय ॲडजस्ट करायचे. लोकांच्या गरजांपेक्षा सरकारी उद्दिष्टांनुसार उत्पादन. काय खपते यापेक्षा काय सांगितले गेलंय ते बनवण्याची सक्ती. गुणवत्तेपेक्षा उद्दिष्ट संख्या महत्त्वाची. ही या केंद्रीय नियोजन पद्धतीची फळं. परिणाम काय? जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, कच्च्या मालाची टंचाई, यंत्रसामुग्रीची टंचाई. या राज्यात मुबलक गोष्ट एकच, टंचाई. हशा टंचाई आणि तुटवड्याचंच पुनरुत्पादन करणारी ही यंत्रणा. यातून मग काही ना विशेष परवाने म्हणजे काळा बाजार आहेच. बाकीचे कम्युनिस्टी अत्याचार तर सोडाच, पण या व्यवस्थेत नाविन्य, कामाविषयीचा हुरूप, सुधारण्याची प्रेरणा यांचीच मुस्कुटदाबी झाल्यानं कार्यक्षमताच ढासळत आहे. आर्थिक सामाजिक जीवनातलं चैतन्य संपुष्टात येतं. सर्वत्र अवदाशिन्य, कुंठित अवस्था, वैफल्य. आर्थिकच काय, बौद्धिक विकासाची प्रक्रियाही खुंटते. असं तत्त्वज्ञान, अशी यंत्रणा देशाचं, जनतेचं काय डोंबल भलं करणार? त्या मार्क्सला काळाची पावलं ओळखता आली नाहीत, हेच खरं. उत्पादन साधनावर मालकी कुणाची, नियंत्रण कुणाचं, यावरच तो जोर देत राहिला. पण नंतर वित्तसंस्था, फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स उदयाला आल्या. त्यामुळे मालकी आणि नियंत्रण यांची एकमेकापासून फारकत झाली. व्यवस्थापक वर्गाचा उदय झाला. शेअर होल्डर्सच्या रूपात गुंतवणूकदार विखुरला गेला. एवढंच काय, खुद्द कामगारही बचतदार या नात्यानं गुंतवणूकदार होऊ लागला. भांडवलशाही समाजात अंतिमतः 2च वर्ग राहतील, एक शोषण करणाऱ्यांचा, दुसरा शोषितांचा.
असाही सिद्धांत होता. प्रत्यक्षात तसं होण्याऐवजी मध्यमवर्गच वाढत गेला. फसला हो, मार्क्स सपशेल फसला. समाज सत्तावादी महाप्रकल्प अव्यवहार्य ठरल्यामुळे फसला हे तर खरंच. पण ज्या मानवीय मूल्यांच्या प्रेरणेतून तो उभा राहिला त्या मूल्यांशी देखील तो विसंगत ठरला. समाज सत्तावादानं साधलं काय तर तीव्र औद्योगिक क्रांती, जिला भांडवली क्रांती म्हणतात. ती सरकारी मार्गाने आणली एवढंच, आणि स्वतःचं कमी वाटलं म्हणून की काय, बरेचसे भांडवलशाहीचे दोषही तिने आत्मसात केले. नानासाहेब काही क्षण थांबले. श्रोते ऐकून घेतायत का, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहोत का याचा त्याने अंदाज घेतला. कुठेही चुळबुळ नव्हती. सारे विलक्षण उत्सुकतेने ऐकत होते. त्यामुळे हुरूप वाढून नानासाहेब पुढे बोलू लागले. मित्र हो, आता जरा आपल्या देशाकडे वळू. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपणा सर्वांचे लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशात समाजवादाला राजमान्यता दिली. अतिशय गाजावाजा करीत पंचवार्षिक योजना सुरू झाली. हे विकासाचं समाजवादी मॉडेलच होतं. औद्योगिकीकरण म्हणजे प्रगती यावर नेहरूंचा ठाम विश्वास होता. ती झपाट्यानं करण्यासाठी आणि सार्वजनिक क्षेत्र यांनीच पुढाकार घेतला पाहिजे हे नेहरूंच्या समाजवादाचं सूत्र होतं. साहजिकच सरकारी सार्वजनिक क्षेत्राला सर्वोच्च स्थान दिलं गेलं. मोठमोठ्या सरकारी उद्योगात अतोनात गुंतवणूक केली गेली. परदेशी तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री आयात केली गेली. त्याचवेळी खाजगी क्षेत्रातील उद्योगांवर नियंत्रणं घातली गेली. लायसन्स परमिट राज सुरू झालं. पण यातून झालं काय? अहो, झालं ते भलतंच. मोठ्या भांडवली खर्चांचे सरकारी उद्योग फायद्याऐवजी प्रचंड तोट्याचे विक्रम करू लागले. पण त्याचवेळी खाजगी उद्योगांचे पंख छाटले गेले. मौजीची गोष्ट अशी की परमिटधारकानं फारसं उत्पादन केलं नाही तरी चालत होतं, पण परमिटपेक्षा अधिक उत्पादन करणं हा मात्र गुन्हा ठरला. थोडक्यात नफा हा जणू अपवित्र शब्द ठरला. आता प्रश्न असा होता की तोट्यातले सरकारी उद्योग चालवायचे कसे? तीही मौजच आहे. सार्वजनिक क्षेत्रातलं अवाढव्य नुकसान भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात 3-4 हजार कोटींची तरतूद केली गेली. त्यासाठी नागरिकांवरच करवाढीचा बोजा लादला गेला. सरकार पैसा आणणार कुठून? तुमच्या आमच्या खिशातूनच काढून घेणार ना. पण तेवढ्यानंही भागलं नाही तर छापा नोटा, नाहीतर परकीयांकडे कर्जासाठी हात पसरा. तुम्हाला माहीत असेलच, जगामध्ये भारत हा कर्ज मागणारा प्रमुख देश आहे. केवढी अभिमानाची गोष्ट आहे. अशा जिथे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होताना ढळढळीत दिसत होतं, तो धंदा खाजगी असता तर बंद केला गेला असता. सरकार मात्र हे पांढरे हत्ती पोसत राहिलं. तीच तऱ्हा सरकारी खात्यांचीही. सरकारी खात्यांची व्याख्या काय? जिथे काहीही काम न करता पूर्ण पगार मिळू शकतो ते. अहो, हे मीच नव्हे, आमचे मंत्रीही जाहीरपणे म्हणत होते. निम्म्याहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांची गरजच नाही. पण काढणार कोण? बिचाऱ्यांचा रोजगार जाईल ना. प्रचंड कर लादून नागरिकांकडून पैसा गोळा करायचा आणि अनुत्पादक गोष्टीवर खर्च करायचा. पण मित्र हो, असं समजू नका की सरकारी अधिकारी आणि कर्मचारी फक्त फुकटच्या पगारावर दिवस खंडत होते. वरचा मलिदा तर होताच. लायसेन्स परमिट राज यामुळे भ्रष्टाचार बोकाळला होता. आर्थिक नड्या नोकरशाहांच्या आणि भ्रष्ट राजकारण्यांच्या हाती गेल्या होत्या. जेवढी नियंत्रणं जास्त तेवढी खादीलाही जास्त संधी ना. तुमचा विश्वास बसणार नाही. परकीय चलनावरही जबरदस्त नियंत्रण होतं. परदेशी जाताना एकेकाळी फक्त $10 मिळत. ते कसे पुरणार? हे असले अव्यवहार्य नियम केले की लोक ते मोडणारच. मग काळा बाजार फोपावणारच. प्राप्तिकराचीही तीच तऱ्हा. एक जमाना असा होता की लाखापुढे ₹1 जरी कमावला तरी त्यातील 97 पैसे सरकार जमा होत असत. असली नियंत्रणं आणली तर काळ्या पैशाला चालना मिळणारच. तुमच्या लक्षात येतंय का?
या देशात आर्थिक उत्पादन करणं, पर्यायाने नवे रोजगार निर्माण करणं, उद्योगातून नफा मिळवणं, चांगल्या मार्गाने श्रीमंत होणं हे सारे गुन्हे ठरत होते. त्याचवेळी भ्रष्ट राजकारणी आणि त्यांच्या मर्जीतले भ्रष्ट व्यापारी, गावोगावचे भ्रष्ट पुढारी मात्र हरामाच्या पैशानं श्रीमंत होत होते आणि ऐटीत मिरवित होते. हे हे आपलं समाजवादी मॉडेल. अशा या सगळ्या खटाटोपात या कृषीप्रधान देशातील शेती मात्र तोट्यातच राहिली. बेरोजगारीही वाढत राहिली. साहजिकच तिच्यासोबत गरिबी. होय, हे खरंय. नेहरू नंतर इंदिराजींनीही गरिबी हटावची घोषणा दिली. 20 कलमी कार्यक्रम जाहीर केले. कर्जे वाटली, अनुदाने दिली, दुष्काळी कामे सुरू केली, जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवल्या. पण यातून साधलं काय? योजनांचा फायदा गरिबांच्या तोंडात न जाता शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या खिशात जात राहिला. पुन्हा सांगतो, हे मी म्हणत नाहीये. सरकार एकाकडून पैसा घेऊन दुसऱ्याला वाटतं, पण हे करताना रुपयातले 85 पैसे मधल्यामध्येच गडप होतात, असं खुद्द राजीव गांधी यांनी म्हटलं होतं. मित्रहो, ही आतबट्ट्याची भारतीय समाजवादी व्यवस्था 50 वर्षे टिकली. हे जगातलं एक आश्चर्यच म्हणावं लागेल. 9 की 10 तेवढं मात्र मला माहीत नाही. पण म्हणतात ना, फुगा किती फुगवायचा याला मर्यादा असते. आपल्या भोंगळ समाजवादाचा हा फुगा फुटलाच. 1990-91ला आपली दिवाळखोरी चव्हाट्यावर आली. त्यावेळी आपल्याकडे फक्त 12 दिवसांचे परकीय चलन उरलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंगांनी रातोरात जिनिवाला सोनं नेलं आणि त्या तारणावर पैसे मिळवले. पण कर्ज देताना नाणेनिधीने ज्या अटी घातल्या, त्याच्या दबावामुळे देशाला मुकाट्याने उदारीकरण, खुली अर्थव्यवस्था इकडे वळावं लागलं. खरं म्हणजे इतकी वेळ यायला नको होती, पण आली. ती केवळ समाजवादाच्या अट्टाहासानं. आणि तो अट्टाहास करण्यामध्ये माझाही सहभाग होताच. 50 वर्ष देशाला अधोगतीच्या मार्गावर नेण्याचं जे पातक आम्ही केलं, त्याबद्दल मी आपली क्षमा मागत आहे. वर्षानुवर्षे आम्ही समाजवादाचा उदो केला. गरिबांच्या कल्याणाचा उरबडवा आक्रोशही केला. असा आक्रोश न करणाऱ्या देशातील नागरिकांचं राहणीमान उंचावलं. आम्ही मात्र अजून आक्रोशच करीत आहोत. आमची तत्व एवढी महान होती तर त्यांचा काहीच परिणाम का झाला नाही? समाजवादाच्या गप्पांनी राहणीमान वाढत नसतं. त्यासाठी योग्य आर्थिक धोरणं राबवावी लागतात. ती जगातील कित्येक देशांनी केव्हा स्वीकारली आणि ते देश आपल्यापुढे निघूनही गेले. आम्ही मात्र अजून समाजवादाचाच गुऱ्हाळ चालू ठेवला आहे. मित्रहो, समाज सुस्थिर राहायचा तर विषमता घटायला हवी, हे 100% खरं आहे. पण त्यासाठी आधी उद्योगधंद्यांची भरभराटी व्हायला हवी. नागरिकांच्या निर्मिती क्षमतेला, कार्यशक्तीला वाव मिळायला हवा. त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य, गुंतवणूक स्वातंत्र्य मिळायला हवं. स्वहिताची प्रेरणा हीच अतिशय मूलभूत अशी खरी प्रेरणा असते. हे नाकारल्यानंतरच समाजवादाचा पराभव झाला. व्यक्तीची उद्योजकता चिरडून कोणत्याही देशाचा आर्थिक पाया मजबूत होऊ शकत नाही. हा इतिहासाचा धडा आहे. व्यक्तिहिताचा बळी देऊन समाजहित साधणं ही एक भ्रामक बिनबुडी कल्पना आहे. व्यक्तिहिताच्या संरक्षणातूनच अंतिमतः समाजहित साधलं जाऊ शकतं. या चिरंतन सत्याचा आता तरी प्रामाणिक स्वीकार करूया. आपणा सर्वांना अगदी अंतःकरणपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद. भाषण संपवताना नानासाहेबांनी सहजपणे नमस्कारासाठी हात जुळवले. टाळ्यांचा इतका कडकडाट झाला की नानासाहेबांचे हात जुळलेलेच राहिले. भाषण संपलं होतं, तरीही कुणी जागा सोडली नव्हती. जणू त्यांना अजूनही काही ऐकायचं होतं. मित्रहो, राजेंना म्हटलं, नानासाहेबांचं मनस्वी आणि तितकंच ओजस्वी भाषण संपलं आहे. मला खात्री आहे ते आणखी असंच बोलत राहिले असते तरी आपण ऐकतच राहिलो असतो. खरं तर मनसुखच्या व्यासपीठावरून आजपर्यंत जी व्याख्यानं झाली त्यानंतर प्रश्नोत्तरं आम्ही कधी ठेवली नाहीत. एवढ्या प्रचंड सभेसमोर ते कितपत शक्य होईल याची कल्पनाही नव्हती.
आज मात्र स्वतः नानासाहेबांच्या इच्छेनुसार आम्ही बदल करतो आहोत. आपण एक 15 मिनिटे विश्रांती घेत आहोत. त्या काळात आपण आपले प्रश्न लेखी स्वरूपात देऊ शकता. त्यासाठी छोटं पॅड व पेनचीही व्यवस्था केली आहे. आलेल्या प्रश्नांपैकी काही निवडक प्रश्नांना नानासाहेब उत्तरं देतील. धन्यवाद. श्रोत्यांमधील काहींना आवर्जून प्रश्न विचारायचे होतेच. त्यांच्यासाठी ही संधीच होती. पाहता पाहता 20-22 प्रश्न जमा झाले. नानासाहेबांनी त्यातून काही प्रश्न निवडून राजांच्या हाती दिले. नानासाहेब, समाजवादामुळे अर्थकारणाची पिछेहाटच होते, प्रगतीला खीळ बसते, तरीही ती पुरोगामी विचारसरणी का मांडली जाते? राजांना पहिला प्रश्न वाचला तसे नानासाहेब उत्तरले. मी म्हटलं ना, तीच तर बुद्धिवाद्यांची अंधश्रद्धा होती. परिवर्तन होणार, क्रांती घडणार अशी स्वप्न दाखवलेली होती. साहजिकच जे परिवर्तनवादी ते पुरोगामी असं मानलं गेलं. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आमची समाजवादी मंडळी का पुरोगामी ठरली ते मी सांगू शकतो. या मंडळींनी देव, धर्म, श्रद्धा या भानगडी नाकारल्या. मुख्य म्हणजे पटापटा आंतरजातीय विवाह केले. तेवढ्यापुरते ते नक्कीच पुरोगामी ठरले. दुसरा प्रश्न फारच मजेशीर आहे. राजेंना म्हटलं, नानासाहेब, समाजवादी मंडळी खूप साधी आणि गरीब होती. प्राथमिक शिक्षिका असलेल्या बायकोकडून खर्चाला 10 रुपये घेऊन सामाजिक परिवर्तनाला बाहेर पडलेले असं त्यांच्याबद्दल म्हटलं जाईल. पण आता मात्र त्यातला कुणीही समाजवादी नेता अर्थात ज्येष्ठ नेता दिवंगत झाला तर त्याच्या मृतदेहावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार केले जात नाहीत, कारण त्यांचा मुलगा आणि जावई अमेरिकेहून येणार असतात. असं का? समाजवाद्यांच्या मुलांनी व मुलींनी अमेरिकेतच स्थायिक झालं पाहिजे असा काही कायदा आहे काय? राजांना प्रश्न वाचून दाखवताच प्रचंड हशा झाला. तो ओसरल्यावर नानासाहेबांनी म्हटलं, असा काही कायदा असल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. पण तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे. समाजवादी बापांची पोरं समाजवादाचा सर्वात जास्त तिटकारा करतात. बाकीच्यांसाठी तो दुरून डोंगर साजरा असतो एवढंच. पुढच्या पिढीत तरी समाजवादाची लागण झालेली नाही, हे सुचिन्हच म्हणावं लागेल. नानासाहेब, राजांना म्हटलं, बरीचशी समाजवादी मंडळी दांभिक किंवा दुटप्पी असतात असं म्हणणं तुम्ही शिताफीनं टाळलं आहे. असो, पुढचा प्रश्न असा आहे, आजही आपल्या देशात 40% लोक दारिद्र्य रेषेखाली जगतात. बाकीचेही जेमतेम त्या रेषेच्या वर असतात. याउलट अक्षरशः मुठभर म्हणावेत असे श्रीमंत आहेत. ही विषमता, हे दारिद्र्य आणि त्यातून होणारं शोषण थांबवायला नको का? ती कुणाची जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं? प्रश्न अगदी योग्य आहे, कळीचा आहे. नानासाहेबांनी उत्तरादाखल म्हटलं, पण मला वाटतं आपले काही ठाम समज, खरं तर गैरसमज प्रथम बदलावे लागतील. विषमता म्हणजे शोषण हा गैरसमजच आहे. शिवाय दारिद्र्य हे फक्त शोषणामुळंच होतं हाही गैरसमज आहे. त्यामुळेच शोषण थांबवणं हे पहिलं काम, दारिद्र्य निवारण नंतर करता येईल असं मानलं जातं. प्रत्यक्षात काही देशात विषमता आहे पण दारिद्र्य नाही. शिवाय बळाचा वापर करून शोषण थांबवणं यातही विसंगती आहे. मुळात शोषणाचा आधार बळ हाच तर असतो. विषमता घालवायची, समता आणायची ती नेमकी कशी? भारतातलं जे काही उत्पन्न आहे त्याचं समान वाटप करायचं का? आपलं दरडोई उत्पन्न इतकं कमी आहे की त्याचं समान वाटप केलं तरी दारिद्र्य निवारण व्हायचं नाही. पहिलं घालवायला हवं ते दारिद्र्य. त्याच्या आधीच समता आणायची तर फक्त दारिद्र्याचं समान वाटप होऊ शकतं. आणि हे तर सांगा, समान वाटप कशाचं करायचं? पैशाचं? समजा रुपयातलं उत्पन्न सर्वांना समान वाटलं तरी त्यामुळं दागिन्यांचं, रणगाड्यांचं, स्टेडियमचं, अन्न, वस्त्र, निवाऱ्यात आपोआप रूपांतर होईल कसं? त्या गोष्टींचं उत्पादनच व्हावं लागेल ना. प्रश्न वाटपाचा नसून निर्मितीचा, विकासाचा आहे. संपत्ती हा जणू काही स्थिर साठा आहे आणि प्रश्न फक्त तिच्या वाटपाचा आहे. ही अगदी चुकीची कल्पना आहे. प्रत्यक्षात प्रश्न उत्पादनाचा आहे. आणि हे उत्पादन फक्त जोडे, साबण, कपडे अशा नेहमीच्या वापरातल्या वस्तूंचं नव्हे.
उत्पादन साधनांचंही उत्पादन करावं लागतं. उत्पादन आणि समृद्धी वाढवल्याशिवाय दारिद्र्य हटणार कसं? नुसती गरिबी हटावची घोषणा दिल्यानं हटत नसते ती. निर्मितीला, उत्पादनाला अधिकाधिक प्रोत्साहन कसं देता येईल हे महत्त्वाचं. पण करणार काय? आमच्या देशातल्या समाजवाद्यांना तंत्रज्ञानाचा आणि समृद्धीचा तिटकाराच आहे. त्यामुळेच अनेकदा पुढच्या काळात अपरिहार्य ठरणार असलेल्या व व्यापक देशहिताच्या असलेल्या अत्याधुनिक प्रकल्पांना विरोध केला जातो. त्यात झालेल्या अजस्र गुंतवणुकीला वेठीस धरून अनेकदा मातीमोल केलं जातं. अणुऊर्जा प्रकल्प, सुनियोजित नागरीकरण अशा अनेक संकल्पना आता अपरिहार्य ठरणार आहेत. हे समाजवाद्यांनी स्वीकारायलाच हवं. प्रश्न: सरकारनं अर्थकारणात काही ढवळाढवळ करू नये, अर्थव्यवस्था बेलगाम असावी असं आता तुम्हाला वाटतं का? उत्तर: मी बेलगाम अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता नाही, पण सरकारनं ज्या त्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याची वृत्ती घातकच आहे. सरकारचं प्रमुख कर्तव्य संरक्षण, कायदा व सुव्यवस्था आहे. आपल्याकडे 50 वर्षांपूर्वी खाजगी क्षेत्र दुबळी असमर्थ होती. त्यामुळे सरकारने रस्ते, वीज, धरणं हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं काहीसं भाग होतं असं म्हटलं जातं. मुद्दा असा आहे, खाजगी क्षेत्राकडे पुरेसं भांडवल नव्हतं, मात्र सरकारकडे होतं का? सरकारकडे तरी भांडवल कुठून आलं? कर वसुलीतच ना. नागरिकांकडूनच पैसे गोळा करूनच सरकारनं भांडवल उभारलं. ते काही आभाळातनं पडलं नाही. बरं, सरकार तेवढ्यापुरतं न थांबता नसत्या उद्योगात पडलं आणि नंतर तोंडघशी पडलं. मग हजारो करोडो रुपये आपण सार्वजनिक क्षेत्रात वाया घालवले. आपणच आपल्या देशाला दरिद्री केलं. सरकारनं खाजगी क्षेत्राला त्यावेळी वाव दिला नाही, वाढू दिलं नाही, हे सत्य आहे. सरकारनं उद्योगधंद्यात पडून हस्तक्षेप केल्यानंच देशाचा तोटा झाला आहे. जसजसं खाजगी क्षेत्र सक्षम होईल तसतसा सरकारनं अशा क्षेत्रातून काढता पाय घ्यायला हवा. हे खरं शहाणपणाचं ठरतं. सरकारची एकूण शक्ती ही मर्यादितच असणार. ही शक्ती सरकारनेच केल्या पाहिजेत, त्याच गोष्टीत जास्त चोखपणे वापरली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र न्यायदानाकडे न वळता सरकारी शक्ती उद्योग करण्यातच खर्ची पडते. सार्वजनिक क्षेत्राचं योग्य वेळी स्पर्धात्मकीकरण केलं गेलं असतं तर आज जी खाजगीकरणाची वेळ आली आहे ती कदाचित आलीही नसते. पण सार्वजनिक क्षेत्रात एकतर मक्तेदारी आणि शिवाय नफ्याची गरजच नसणे अशी दुहेरी सोय असल्यानं गैरव्यवस्थापन आणि कार्यसंस्कृतीच नव्हे तर अकार्यसंस्कृतीचे उच्चांक गाठले गेले. नियंत्रणामुळे उद्योजकांच्या नाड्या आवळल्या जातात आणि भ्रष्टाचार फैलावतो. आपली सरकारी नियंत्रणं ही श्रीमंतांच्या विरुद्ध व गरिबांच्या भल्याची अशी भासतात, खरी ती तशी नसतात. श्रीमंतांचे काढून गरिबांना देणं समजता येतं, पण आपली व्यवस्था आर्थिक श्रीमंतांचं काढून राजकीय श्रीमंतांना देणारी आहे. गरीब हे गरीबच राहतात. प्रश्न: समाजवादात दोष आहेत, भांडवलशाही काही निर्दोष आहे? भांडवलशाही उद्योगामुळेच आपल्याकडची गरीब श्रीमंत ही दरी वाढली नाही काय? उत्तर: चांगला प्रश्न आहे. भांडवलशाही व्यवस्था मुळीच निर्दोष नसते, नाहीच. पण भांडवलशाहीत लोकशाही असते. ती आदर्शवादी नसली तरी व्यवहारनिष्ठ असल्यानं ती स्वतःत बदल करत राहते आणि म्हणूनच टिकून राहते. पश्चिमी भांडवलशाही राष्ट्रात उद्योजकतेला उत्तेजन देणाऱ्या खुल्या उदारमतवादी वातावरणामुळे समृद्धी आली, हे वास्तव आहे. आजवर तरी भांडवलशाही हाच विकासाचा सिद्ध झालेला मार्ग आहे. हा वाद समाजसत्तावादापेक्षा जास्त मानवतावादी आहे, जास्त नैतिक आहे आणि कमी हिंसक आहे. भांडवलशाहीतलं संकट हे मागणीच्या अभावाचं असतं, उलट समाजसत्तावादात पुरवठ्याचा अभाव हे संकट असतं. जेव्हा पुरवठा असतो पण मागणी नसते तेव्हा कल्याणकारी उदार मार्गानेच लोकांना क्रयशक्ती देऊन मागणी निर्माण करता येते. पण जेव्हा पुरवठाच नसतो तेव्हा औदार्य कशाचं दाखवणार? खरी गंमत अशी आहे की भांडवलशाही आणि समाजवाद ही सख्खी नसली तरी चुलत भावंडच आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तीव्र औद्योगिक क्रांतीचीच दोन्ही अपत्य आहेत. सख्खी जरी नसली तरी चुलत भावंड आहेत.
भांडवलशाही म्हणजे भांडवलदार वर्गांचं श्रमिक वर्गावर राज्य ही वरवरची कल्पना आहे. प्रत्यक्षात एकदा का भांडवलाला स्वतःची शक्ती प्राप्त झाली की ते श्रमिकांवर प्रभुत्व गाजवतेच, पण उद्योजकांवरही प्रभुत्व गाजवू लागते. उद्योजकांना सुरुवातीला वाटतं की आपण भांडवल खेळवतो, पण नंतर असं आढळतं की भांडवलच त्यांना खेळवत राहतं. खरी भांडवलशाही म्हणजे भांडवलाचे सर्वच माणसावर प्रभुत्व, म्हणूनच परिणामी भांडवलदारांचे श्रमिकांवर व ग्राहकांवर प्रभुत्व. हे प्रभुत्व नाकारून खऱ्याखुऱ्या उद्योजकतेची कास धरणं हीच काळाची गरज आहे. आपल्याला अशी व्यवस्था हवी आहे जिच्यात व्यक्तीसाठी समाज असेल व श्रमासाठी भांडवल असेल. श्रमांना मग ते शारीरिक असोत व बौद्धिक, उद्योजकतेची जोड असेल तर त्या श्रमावर भांडवलाचं प्रभुत्व नसेल की समाजाची सत्ता नसेल. तुम्हाला ऐकताना विचित्र वाटेल, पण आपल्याला आता समाजवादी भांडवलशाहींकडून व्यक्तिवादी श्रमशाहीकडे वाटचाल करायची आहे. प्रचंड गुंतवणूक, अजस्त्र यंत्रसामुग्री अशा स्वरूपाच्या औद्योगिक क्रांतीकडून जग आता संगणक युगात प्रवेशलं आहे. आता ज्ञान हेच खरं भांडवल ठरत आहे. उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्र झपाट्यानं विस्तारत आहे. माहिती तंत्रज्ञानामुळं ग्राहक उत्पादक थेट संपर्क क्षमता कमालीची वाढली आहे. या सर्व बदलामुळे आता स्वयंउद्योजकतेला अत्यंत अनुकूल असा काळ आला आहे. आणि म्हणूनच समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून टाकणाऱ्या समाज सत्तावादाला तिलांजली देऊन व्यक्ती स्वातंत्र्याची ग्वाही देणाऱ्या सर्वोद्योजक समाजाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. धन्यवाद. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.